नमस्कार मंडळी. आज आहे ना बघा, मी मखाने आणले होते डीमार्टमधून. ते मी त्याचे खीर केलेले आहे. त्या खिरीसाठी मी थोडेसे बदाम आणि काजू गरम करून घेतले, फ्राय केले कोरडे, कारण हे आहे ना ह्याची मला पावडर करायची. आणि मखानेसुद्धा मी फ्राय केलेले आहेत, त्याची मी पावडर करणार आहे. त्यामध्ये मी वेलदोडासुद्धा गरम केलेले. वेलदोडा आहे ना, त्याच्यातलं बिया काढून मी मिक्सरमध्ये ते मिश्रणात घालणार आहे. वरून मी पूड काय घालणार नाही वेलदोड्याची. तर मी अशी पूड केलेली करणार आहे. आणखी दूध मी साधंच घेतलेलं आहे, अर्धा लिटर. ते थोडंसं तापून मी आटवलेलं आहे. 1 कपभर तरी मी आटवले. की हे आपण भाजून घेतलेलं आहे ना, त्याची मी पावडर केलेली आहे वेलदोडा घालून. आणि हे वेगळे मी खिरीमध्ये घालायसाठी मी मनुका, काजू, बदाम हे बारीक करून घेतलेले. आणि मखाने मी तसेच घालणार आहे. तर हे थोडंसं तुपामध्ये ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आणखी हे खूप छान झाले बघा खीर. कधीतरी अशी करायला हरकत नाही मखाण्याची. आणि मखाने खूप पौष्टिक आहेत आपल्या शरीरासाठी. ड्रायफ्रूट, मनुके, बदाम, काजू, दूध पण आपण अशी खीर पण खाल्ली पाहिजे, किंवा सणावाराला तुम्ही अशी करू शकता. तर ही मी थोड्या तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. आणि हे मी अख्खं तसंच टाकणार आहे. बारीक केलेलं आहे काजू, बदाम. आणि ही पावडर पण मी बारीक केलेली आहे, ती पण टाकणार आहे दुधामध्ये. दुधामध्ये चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे. तुम्हाला किती गोड पाहिजे तेवढी. मी अर्धी वाटी घातलेली. आणखी हे बारीक केलेलं मिश्रण घातलेलं आहे, मखाना, काजू, बदाम, वेलदोडा. आणखी हे फ्राय केलेले पण मी घातलेले आहेत. आणि चांगले उकळी आल्यानंतर मी केशर घातलेलं आहे. केशर घातलेलं आहे. घट्ट झाली खीर. जरा थंड झाल्यानंतर थोडी अजून घट्ट झाली. तर तुम्हाला पातळ हवी असेल तर मी लगेच म्हणजे उतरायची, म्हणजे गॅसवर नाही ठेवायची. खूप टेस्टी झाली आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. कशी वाटली तुम्हाला ही खीर? जरा वेगळी नाही का, आपल्या तांदळाची, रव्याची, शेवईची खिरीपेक्षा ही थोडीशी वेगळी. आणि हे मखाने मी डीमार्टमधून आणले ना, मग राहिलेले मखाण्याचा मी चिवडा केलेला. तर हे चिरमुरे आणि ती मखाने आहे ना, भाजताना मी तेल घातलेलं आहे. थोडं तेल, तिखट, मीठ, हळद हे घालून मी भाजत असते. चिरमुरे, मखाने भाजलेले. आणि मी फोडणी दिलेले, जिरा, हे मोहरी, हिंग, जास्तीचं थोडंसं ठेचलेलं आपला लसूण घातलेला आहे. हळद, मीठ, परत काश्मीरी लाल तिखट, थोडं साधं तिखट घरगुती. आणखी हे मखाने मी भाजलेली आहेत तेल वगैरे टाकून. ते मी फोडणीमध्ये घातलेले आहेत. शेंगदाणे पण मी भाजूनच ठेवलेले होते. चांगले भाजून घेतलेले मी मखाने आणि चिरमुरे दोन्ही पण मी मिक्स केलेले आहे. आणि थोडेसे फरसाण होतं घरात, ते पण मी मिक्स केलेलं आहे काळे. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? लाईक, शेअर